नमस्कार. अर्थसंकल्प 2021-22च्या विशेष चर्चेत न्यूज डंकावर आपलं स्वागत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आपला 6 पिलर अर्थसंकल्प सादर केलेला आहे आणि या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे 2 विशेष पाहुणे आलेले आहेत. कौस्तुभ जोशी, प्राध्यापक कौस्तुभ जोशी हे अर्थविश्लेषक आहेत आणि योगेश जोशी हे ABCIचे प्रेसिडेंट आहेत. तर या दोघांबरोबर आज आपण अर्थसंकल्पावर चर्चा करणार आहोत. सुरुवात आपण कौस्तुभ जोशींपासून करूया. कौस्तुभजी, निर्मला सीतारामन यांनी आज आरोग्य सेवा, इन्फ्रास्ट्रक्चर, सामाजिक उपक्रम अशा अनेक मुद्द्यांवर भरभरून घोषणा केलेल्या आहेत आणि भरभरून योजना जाहीर केलेल्या आहेत. परंतु भारताचं अर्थकारण आणि संपूर्ण देशाचं अर्थकारण कोविडमुळे डळमळीत झालेलं असताना या सगळ्या घोषणांसाठी आपण पैसा कुठून आणणार, हा माझ्या मनातला पहिला प्रश्न आहे. तुमचा प्रश्न हा एकदम जेन्युइन आहे आणि ज्याप्रमाणे तुम्हाला हा प्रश्न पडला होता तसाच तो कदाचित फायनान्स मिनिस्टरला पण नक्कीच पडला असणार. त्यामुळे मला थोडं ह्या तुमच्या प्रश्नाकडे येण्याच्या आधी काही पार्श्वभूमी सांगावीशी वाटते. जवळजवळ 1 वर्षभरापूर्वी आपल्याकडे कोविड हा प्रकार जगभरात हळूहळू जानेवारीच्या आसपास यायला लागला. आपल्याकडे जरी लॉकडाऊनची परिस्थिती प्रत्यक्ष मार्चमध्ये आली तरी जगभरामध्ये फेब्रुवारी महिन्यापासूनच त्याचा डंका वाजायला लागलेला होता. आणि मार्चमध्ये जेव्हा आपण लॉकडाऊन घेतलं आणि आपली अर्थव्यवस्था पूर्ण बंद झाली तेव्हा मार्चपासून डिसेंबरपर्यंत ही अर्थव्यवस्था जणू काही अशी कुंठित झाल्यासारखी होती, ज्याला आपण इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये रिसेशन असं म्हणतो. फक्त ते यावेळेचं रिसेशन कुठल्या घोटाळा किंवा काही मंदीमुळे आलेलं नव्हतं, तर ती येणार हे माहिती होतं. आणि त्याप्रमाणे सरकारने जे पॅकेज देऊ केलं होतं त्या पॅकेजचाही त्याच्यात काहीतरी फॅक्टर येईल या 2 अनुषंगाने लोकांनी 2 भाकितं वर्तवली होती. 2 प्रकारचे आपण ज्याला स्कूल ऑफ थॉट म्हणतो की विचार प्रवाह. की एक विचार प्रवाह असा होता की जर आपण रिकव्हरी ही अशी पूर्ण खाली आलेली असेल अर्थव्यवस्था तर ती अशी लगेच व्ही शेप जाईल. हे मी मुद्दाम सांगतो कारण अर्थमंत्र्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे जेव्हा आपण खाली येतो तेव्हा आपण ॲज इट इज वर जातो किंवा खाली येऊन आपण हळूहळू वर जातो. जेव्हा आपण खाली येत असतो तेव्हा कुणालाही सांगता येत नाही आपण कधी वर जाणार आहोत. त्याच्यामुळे फायनान्स मिनिस्टरनी हे जे बजेट मांडलेलं आहे त्याच्या आधीच्या दिवशी आलेल्या इकॉनॉमिक सर्वेचा आपल्याला आधी अंदाज घ्यावा लागेल, ज्याला आर्थिक सर्वेक्षण म्हणतात. त्या सर्वेक्षणामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्या अपेक्षेने भारतीय अर्थव्यवस्था कॉन्ट्रॅक्ट होईल किंवा आपण ज्याला साध्या भाषेमध्ये आपण ढासळू तितक्या पद्धतीने ती ढासळली नाही आणि तो रिकव्हरीचा स्पीड किंवा वेग हा बऱ्यापैकी जास्त राहिला आणि म्हणून त्यांना ही पुढची धडाडीची पावलं उचलता आली असा एक त्याच्यातून अर्थ येतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी अत्यंत महत्त्वाची आहे, सरकारच्या दृष्टीने GST कलेक्शन जोरजोरात वाढणं हे सगळ्यात महत्त्वाचं चिन्ह आहे. कारण एकतर थोडंसं बजेटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी नकारात्मक मुद्दा आहे की GST जेव्हापासून रोलआउट झाला तेव्हापासून इनडायरेक्ट टॅक्स किंवा अप्रत्यक्ष कराबद्दल ज्या बजेटमधून घोषणा व्हायच्या त्या सगळ्या त्या GST काउन्सिलच्या माध्यमातूनच होतात. त्यामुळे GSTच्या करामध्ये आणि एकंदरीत त्या सगळ्या प्रणालीत बदल हा बजेटच्या माध्यमातून होत नाही. मग बजेट काय करतं तर बजेट पुढच्या 3 ते 5 वर्षाचा सरकारचा रोडमॅप देतं. म्हणजे आपण बऱ्याचदा बजेटकडे हे महागलं आणि हे स्वस्त झालं ह्या अशा नॅरो पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघतो. त्याच्याऐवजी बजेट हा काय रोडमॅप देतं तर हा रोडमॅप सरकारचा स्पष्ट दिसतो की ज्या माध्यमातून सरकारला पैसे उभे करता येतील त्या सर्व माध्यमातून सरकार पैसे उभे करेल आणि त्याला खाजगीकरण हा अपवाद असणार नाही. त्याच्यामुळे हे खूप ज्याला म्हणतात सरळसोट पद्धतीने हे न सांगता ह्या बजेटमधून निर्मला सीतारामन आणि नरेंद्र मोदीजी यांनी हे अप्रत्यक्षरित्या सूचित केलेलं आहे की प्रायव्हेटायझेशनकडे एक प्रकारे आपण हळूहळू पुढे चाललेलो आहोत. कारण निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून पैसा उभा करण्याचा सरकारचा मानस आहे. मागच्या वर्षी सुद्धा होता. फक्त मागच्या वर्षी आपण सरकारला दोष देण्यात काही अर्थ नाही. सगळं जगत जेव्हा त्या कोविडच्या संकटात होतं तर सरकार कुठून डिसइन्व्हेस्टमेंट म्हणून पैसे आणणार. एअर इंडिया आणि BPCL ही सरकारची 2 मोठी टार्गेट्स होती, ज्याच्यापैकी एअर इंडियाचे नॉर्म्स खूप रिलीज करून पण अजून त्यांना कोणी गिऱ्हाईक मिळत नाही आहे. म्हणजे एक उत्तम दर्जाचा प्रॉडक्ट बाजारात आहे पण त्याला कोणी विकत घ्यायला उत्सुक नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूने लोक म्हणतात की हे दिसतंय फार छान पण ते तसं दिसत नाही आहे आम्हाला. त्यामुळे एअर इंडियाच्या बरोबरीने
आता इन्शुरन्स सेक्टरमधल्या ज्या गव्हर्मेंट कंपन्या आहेत, लाईफ इन्शुरन्स नाही, नॉन लाईफ इन्शुरन्स, त्याच्यातल्या काही कंपन्यांचे IPO सरकारने ह्यावर्षी आणलेले आहेत ऑलरेडी. तर LICचा IPO येईल, म्हणजे येईल असं आपण ऐकतोय, तो कदाचित ह्या वर्षीच्या बजेटमध्ये त्यांच्या डोक्यात असेल. त्याचबरोबर त्यांनी ज्याला इकॉनॉमिक्समध्ये किंवा फायनान्समध्ये एक सुंदर टर्म आहे, अनलॉक द व्हॅल्यू वॉट यू हॅव. तुमच्याकडे जे असतं त्याची व्हॅल्यू तुम्ही बाहेर काढली पाहिजे. आता ह्याच्यात दोन काय आपण म्हणू वादाचे किंवा प्रतिवादाचे मुद्दे, की ही व्हॅल्यू आम्ही अनलॉक करतो, याचा दुसरा अर्थ असा होतो आम्ही विकून टाकतोय. मग आता हे सगळं सरकारने विकून टाकलं, याचा अर्थ सरकारवर एक ती नकारात्मक, सरकारच्या बाजूने तो मुद्दाही पॉईंट आऊट केला जाऊ शकतो की हे सगळं विकून टाकलं जात आहे. पण पैसा उभारण्यासाठी जे जे करता येईल ते आपण करू शकतो. म्हणजे विरोधकांना आक्षेप घ्यायला सरकारने एक मोठा मुद्दा अर्थात तुम्ही कुठलंही बजेट मांडा, कुठल्याही सरकारचा मांडा, विरोध घ्यायला स्कोप असतोच. त्याच्यामुळे हेही बजेट त्याला अपवाद नाही. फक्त एक आहे, कुठलाही मोठा टॅक्सचा बोजाही लादलेला नाही, कुठलंही काही सवलतही एक्स्ट्रा दिलेली नाही. त्याच्यामुळे या मुद्द्यावर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की बजेट येण्यापूर्वी कोविड सेस लादला जाईल कंपन्यांवर आणि मुळातच त्यांची अडचणीत असलेली स्थितीमध्ये भर घातली जाईल अशी एक भीती व्यक्त करण्यात आली होती. परंतु या बजेटमध्ये सुदैवाने अशा प्रकारचा कोणताही मोठा टॅक्स कराचा बोजा कॉर्पोरेट क्षेत्रावर लादण्यात आलेलं नाही आहे. तर आता तुम्ही मला सांगा की हे पुरेसं होतं का? अर्थकारण मुळातच अडचणीत असताना, उद्योजक मुळातच संकटात असताना त्यांना आणि थोडा रिलीफ देण्याची गरज होती असं तुम्हाला वाटतं का? प्रथमतः मी माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांचं अभिनंदन करतो की हे बजेट इसेन्शियली जे आहे ते अत्यंत कठीण काळातलं बजेट आहे आणि ते बजेट अतिशय चांगल्या रीतीने त्यांनी प्रेझेंट केलेलं आहे. ॲज अ इंडस्ट्री रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी या बजेटचं स्वागत करतो. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे 2000 अंकांनी उसळलेलं आहे. याच्यामध्येच या बजेटचं यश काय आहे ते लोकांना दिसलेलं आहे किंवा अधोरेखित झालेलं आहे. तुमचा मुद्दा उत्तर देण्यापूर्वी मला आणखीन एक मुद्दा मांडायचा आहे. तो असा आहे की विरोधकांचं जे म्हणणं असतं कायम, त्यांची तोंड वाकडी असतात. मी कायम एक त्यांना उदाहरण देतो की आपले विरोधक आणखीन आपली बुवारीण हे दोघे जण सारखे आहेत. बुवारिणीला तुम्ही किती कपडे दिलेत तरीसुद्धा ती म्हणते हे कमीच आहे. तसं आपल्या विरोधकांचं आहे. कितीही चांगलं जरी तुम्ही काही केलं तरीसुद्धा हे कमीच आहे. आता मी तुमच्या मुद्द्यावरती येतो. हो, सेस लागू करणं अपेक्षित होतं पण ते झालं नाही. हे अत्यंत सकारात्मक आहे. ते असलं तरीसुद्धा जी पेट्रोल आणि डिझेलवरती दरवाढ झालेली आहे किंवा करवाढ झालेली आहे ही मात्र स्वागतार्ह नाही. कारण ह्याचे मल्टिपल इफेक्ट्स संपूर्ण इकॉनॉमीवरती पडणार. तुमची साधी कुठल्याही कमॉडिटीचे ज्यावेळेस कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन वाढते त्यावेळेस त्याचं मल्टिपल रिफ्लेक्शन हे इतर सर्व्हिसेसवरती असतं. तथापि काही निर्णय अत्यंत धाडसी आहेत सेस न लावता त्यांनी घेतलेले. ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये त्यांनी आजपर्यंत जितकी इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे होती किंवा बजेटरी प्रोव्हिजन करायला पाहिजे होतं 1,18,000 कोटी ते आजपर्यंत कधीही झालेलं नाही. ह्यामुळे बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड जेवढ्या म्हणून कंपन्या आहेत यांना प्रचंड बूस्ट मिळणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त हेल्थकेअरला सुद्धा अत्यंत टॉप प्रायोरिटी दिलेली आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की एक ओरड विरोधकांनी केली. मी अनेकांच्या प्रतिक्रिया बघितल्या. त्याच्यामध्ये एक ओरड अशी की ह्याच्यामध्ये MSMEला काहीच नाही दिलं, MSMEला काहीच नाही दिलं. पण ते तसं नाही आहे. एखादा उद्योजक ज्यावेळेस MSMEमध्ये पडतो त्यावेळेस तो हा पहिल्यांदा विचार करतो की माझं फॉरवर्ड इंटिग्रेशन कुठे झालेलं आहे, कुठल्या इंडस्ट्रीमध्ये आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पुणे ते रांजणगाव हा बेल्ट संपूर्ण आपला ऑटो इंडस्ट्रीमध्ये विकसित झालेला आहे. त्याच्या आजूबाजूला बघा तुम्ही सगळ्या ॲन्सिलरी इंडस्ट्रीज आलेल्या आहेत. जपानमध्ये ज्यावेळेस मी फिरत होतो त्यावेळेस टोयोटाचा प्लांट बघितला, सोनीचा प्लांट बघितला. त्या प्लांटच्या आजूबाजूला सगळ्याच्या सगळ्या
MSME मधली रड फक्त त्या लोकांची आहे की जे ऑटो एन्सिलरी किंवा मॅन्युफॅक्चरिंग एन्सिलरी प्रॉडक्ट्समध्ये नाही आहेत, तर ते हँडीक्राफ्ट किंवा आर्ट अँड कल्चर याच्यामध्ये आहेत. त्यांचं फॉरवर्ड इंटिग्रेशन कुठेही होत नाही. होतं पण ते फार कमी प्रमाणात होतं. त्यांना त्यांचे व्हॅल्यू प्रॉपोर्शन्स मिळत नाहीत आणि म्हणून ती रड आहे. तर सेस लावणं प्रत्येक गोष्टीला हे सगळ्या विकाराचं सोल्युशन असू शकत नाही. नाही, माझा मुद्दा वेगळा आहे. मी तुम्हाला असं विचारलं की सेस लावण्याची भीती होती, परंतु तो लावला नाही, आहे रिलीफ आहे. परंतु केवळ एवढा रिलीफ पुरेसा आहे का? म्हणजे कोविडमुळे जो अर्थकारणाला झटका बसला, उद्योजकांना ज्या अडचणींचा सामना करावा लागला, तर त्याच्यावर फुंकर घालताना फक्त एक नवा कर लादला नाही, एवढं समाधान पुरेसं आहे का, असा माझा प्रश्न आहे. प्रश्न तुमचा अत्यंत ग्राह्य आहे. सेस जरी लागला नसेल किंवा लावला नसेल तरी सुद्धा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये कुठेही इनफॅक्ट कॉर्पोरेट टॅक्सेस कमी केलेले आहेत आणि त्यामुळे तो अत्यंत पॉझिटिव्ह इम्पॅक्ट इंडस्ट्रीवरती आलेला आहे. त्यामुळे मी पुन्हा सांगतो की सेस लावणार ही जी भीती व्यक्त केली जात होती ती अत्यंत फोल ठरलेली आहे. पण त्याच्यामधून उभा राहणारा पैसा हा अन्य मार्गाने सुद्धा सरकारने उभा केलेला आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंडस्ट्रीला कुठेही चार्ट न देता केलेलं आहे. कॉर्पोरेट टॅक्सेस हे कमी केलेले आहेत किंवा 2013-2014 पासूनचं जे आपलं इंडिव्हिज्युअल टॅक्स स्ट्रक्चर आहे त्याच्यात सुद्धा फारसा कुठेही फरक केलेला नाही आहे. बरोबर. कौस्तुभजी, योगेशजीने इन्फ्रास्ट्रक्चरवर जो काही जे पॅकेज दिलं आहे त्याचा उल्लेख केला, ते खरोखर भरीव आणि मोठं पॅकेज आहे. पण ते पॅकेज देताना विमानतळ आणि बंदरांचा विकास करण्यासाठी खाजगी कंपन्यांना आपण बरोबर घेऊ अशी एक भूमिका सरकारने मांडलेली आहे. बरोबर. म्हणजे हा मला वाटतं पुन्हा एक नवा प्रयोग आहे की विमानतळांच्या विकासात आणि बंदरांच्या विकासात पुन्हा एक खाजगी प्लेअरना सरकार चान्स देऊ इच्छित आहे. म्हणजे जे पूर्वी फार छोट्या मोठ्या प्रमाणात झालेलं ते आता घाऊक प्रमाणात होताना दिसतंय. तर याचे परिणाम कसे काय होतील, काय वाटतं तुम्हाला? माझ्या मते हा काही खूप मोठा नवा प्रयोग आहे असं मला नाही वाटत. कारण आपण आत्ता मुंबईमध्ये आपण सगळे आहोत. आपला जो इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तो एअरपोर्ट काही गव्हर्नमेंट कंपनीने डेव्हलप केला आहे असं मला वाटत नाही. तो GMR आणि GVK ह्या गटाने डेव्हलप केलेला आहे. रादर एक थोडा म्हणजे अर्थशास्त्र हा मुद्दा बाजूला ठेवूया, कारण बऱ्याचदा बजेटच्या चर्चेमध्ये फक्त अर्थशास्त्र हा उल्लेख येतो. पण मला नेहमी असं सांगावं असं वाटतं की इट इज ऑलवेज अ पॉलिटिकल इकॉनॉमी, म्हणजे ज्याला आपण राजकीय अर्थशास्त्र म्हणतो. हा मुद्दा आपण अजिबात सोडता कामा नये. कारण बजेट मांडणारे लोक हे अर्थतज्ज्ञ नसतात, ते पॉलिटिशियन असतात. म्हणजे आपलं बजेट हे काही कुठली आता मी किंवा योगेशजी आम्ही सगळे अर्थशास्त्र थोडेफार शिकलेलो त्याच्यातले आहोत, म्हणून आम्हाला कोणीच बजेट मांडायला देत नाही. म्हणजे अल्टिमेटली जर राजकीय पक्षाची लोकं जे आपणच त्यांना निवडून दिलेले आहे ते जर सत्तेत आल्यावर बजेट मांडत असतील तर ते त्याच्यात राजकारण आणि अर्थकारण एकत्र आणणारच नाही. याचं आणखीन एक मुख्य कारण असं आहे की अमेरिकन इकॉनॉमीमध्ये किंवा त्यांच्या पॉलिटिकल स्ट्रक्चरमध्ये प्रोफेशनल्सना सेक्रेटरी निवडण्याची मुभा आहे. तो प्रयोग अजूनही भारतात झालेला नाही आहे. म्हणजे भारतात आजपर्यंत काय, हा एखादा ब्युरोक्रॅट चांगला वाटला त्याला मंत्री केला, तो ब्युरोक्रॅट रिटायर झाला त्याला मंत्री केला. तुम्ही सांगा, एखाद्या कॉर्पोरेट सेक्टरमधून एखादा मॅनेजिंग डायरेक्टर रिटायर झालेला आहे, अशा माणसाला कुठे मंत्रिपद दिलेलं आहे का? ती राजकीय इच्छाशक्ती ज्या दिवशी होईल की आपल्याला राजकारणामध्ये सुद्धा आणखीन एस्पेशली इकॉनॉमिक्समध्ये प्रोफेशनलिझम आणायचं आहे, ते ज्या दिवशी चित्र बदलेल ना त्या दिवशी आपलं बजेटचं चित्र बदलेल असं मला वाटतं. मी मगाच्या पायाभूत सोयीसुविधांच्या मुद्द्याकडे थोडा पुन्हा येतो. त्यांनी जो प्रायव्हेटायझेशन जो मुद्दा आहे ना तो बंदरांबद्दल जास्त हो मी येतो त्याच्याकडे. बंदरं आणि रस्ते या दोघांच्या एकात्मिक विकासाशिवाय कधीही इन्फ्रास्ट्रक्चर फ्लरिश होत नाही. अगदी बरोबर. म्हणजे एक मी सोपं उदाहरण देतो. महाराष्ट्राच्या संदर्भात विचार करू. भारताच्या एकूण एक्सपोर्ट इम्पोर्टपैकी खूप मोठा भार हा JNPT ह्या एका बंदराला सहन करावा लागतो. भारतातल्या अन्य बंदरांचा विकास झाला याचा अर्थ JNPTचं नुकसान होत नाही.
वेअर ॲज महाराष्ट्रामध्ये म्हणजे अगदी आपण सांगताना म्हणतो की महाराष्ट्रातल्या काही बंदरांमधून युरोपला व्यापार चालायचा अमोघ 1000 वर्षांपूर्वी, मग आत्ता ती सगळी बंदरं का वापरली जात नाहीत? जेव्हा दुय्यम म्हणजे टायर 1 सिटी, मेट्रो सिटी म्हणतो ज्याला आपण, त्याच्याबरोबर जेव्हा दुय्यम दुसऱ्या फळीतली शहरं उदयास येतात तेव्हा ऑटोमॅटिकली दोघांना फायदा होतो. तशी फक्त एक्झिस्टिंग जी काही 7-8 बंदरं आहेत त्याच बंदरांवर आपण आयुष्यभर व्यापार करू शकणार आहोत का? जर एखाद्या परिसरामध्ये एखाद्या उद्योगपतींनी म्हणा किंवा एखादा मोठा इंडस्ट्रियल कॉरिडॉर तयार झाला आणि तिथे वस्तू तयार झाल्या आणि त्या वस्तू नेण्यासाठी आपण पुन्हा त्याच जुन्या बंदरांकडे येणार असू, तो चालणार नाही. मग आयदर आपल्याला असलेल्या बंदरांची कपॅसिटी खूप वाढवावी लागेल किंवा जी पोटेन्शियल जुनी बंदरं आहेत की ह्याच्यात आपण काहीतरी करू शकतो ती नव्याने विकसित करावी लागतील. आणि बंदरं विकसित केली आणि त्यांना कनेक्टिव्हिटी रस्त्याने दिली नाही तर त्या बंदराचाही फायदा नाही ना रस्त्याचा फायदा. त्यामुळे हे एकत्रित व्हेंचर हे जर सक्सेसफुल झालं तरच ह्याचे दृश्य परिणाम आपल्याला दिसू लागतील. आणि आपल्याकडे एक प्रॉब्लेम असा असतो की इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सुरू होतात ते सगळे एकत्र सुरू होतात पण संपताना सगळे वेगवेगळ्या टप्प्यावर संपतात. म्हणजे सगळी मुलं 12वीतून 13वीत एकदम गेली आणि ग्रॅज्युएट होईपर्यंत ती वेगवेगळ्या वर्षात ग्रॅज्युएट झाली, असं आपल्याकडे होतं. मी थोडं एज्युकेशन सेक्टरच्या माध्यमातून बोलायचं झालं तर म्हणजे हा प्रकल्प, सगळे प्रकल्प 2021 साली सुरू झाले, हा प्रकल्प 30 साली सुरू झाला, त्याच्याबरोबरचा दुसरा व्हायला हवा होता तो 35 साली झाला. तर इथे मुद्दा असा आहे की हे सगळे प्रकल्प हे त्याच धडाडीने पुढच्या 5 ते 10 वर्षात रेटले तर त्याचे दृश्य परिणाम आपल्याला दिसतील. आणि कसे होतील? ह्या सगळ्या प्रकल्पामधून तुम्हाला थेट रोजगार मिळतात. एक्सपोर्ट इम्पोर्ट म्हणा, बरं एक्सपोर्ट इम्पोर्ट नुसतं बंदर नसतं, ते बनवण्यासाठी कुणीतरी काहीतरी करतं म्हणून ते बंदर असतं. बंदर स्वतः काहीच बनवत नाही, ते लोकांनी बनवलेल्या वस्तू पाठवतं किंवा लोकांनी विकत घेतलेल्या वस्तू आणतं. म्हणजेच त्यानिमित्ताने लॉजिस्टिकल ज्याला आपण माल वाहतूक हा व्यवसाय सुरू होतो. पूर्वी आता रेल्वे बजेट वेगळं मांडलं जात नाही पण मला अजून आठवतं पूर्वीच्या जुन्या रेल्वे बजेटमध्ये त्यांचा एक आकडा खूप इंटरेस्टिंग असायचा की रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीमध्ये जो नुकसानीचा आकडा असतो तो सगळा माल वाहतुकीच्या प्रॉफिटमुळे भरून निघतो. मग रेल्वेला इमॅजिन करा तुम्ही की मुंबईच्या बंदरातून एखादी 70 डब्याची मालगाडी निघाली आणि ती त्याच्या डेस्टिनेशनला जायला तिला 100 वेळा सिग्नल लागले. ह्याच्याची जर काही डेडिकेटेड कॉरिडॉर असेल तर ती मालगाडी पटापट त्या वस्तू नेऊ शकते. म्हणजे जेव्हा आपण कोविडच्या आसपास चीनचं उदाहरण घेतलं की चीन हा मॅन्युफॅक्चरिंग हब काय आहे, ह्याचं कारण तिकडे हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या 2 दशकं आधी तयार झालेलं आहे. आणि आपल्याला जर का चीनला पर्याय म्हणून उभं राहायचं असेल तर एवढ्या तोडीसतोड इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आणि सेकंड सब पॉईंट की हे सगळं सरकारच्या एकट्याच्याने होणं हे शक्यच नाही आहे. म्हणजे इथे कुठल्या पक्षाचं सरकार आहे हा प्रश्न थोडा बाजूला ठेवू, हे सरकारचं एकट्याचं काम नाही. प्रायव्हेट आणि पब्लिक पार्टिसिपेशन एक्झॅक्टली. जर पब्लिक आणि प्रायव्हेट पार्टनरशिपनी होत नसेल कारण ते जमणार नसेल तर थोडे कठोर निर्णय घेऊन ते प्रायव्हेट सेक्टरला दिलं जरी तरी शेवटी ते आपलंच राहतं. आणि असंच एक म्हणतात की ह्याच्यावरचा सगळ्याचा सरकारचा कंट्रोल सुटतो, हे मला वैयक्तिकरित्या पटत नाही. ज्याच्यावर कंट्रोल आणायचं असेल ना त्याच्यावर सरकार 48 तासात कसाही कंट्रोल आणू शकतं. त्याच्यामुळे हे सगळं असं निसटून जात नाही. फक्त एक आहे, वेन यू गो फॉर हेवी प्रायव्हेटायझेशन तुमचे रेग्युलेटर्स पण तेवढे स्ट्रॉंग लागतात. नाही तर मग ते क्रोनी कॅपिटलिझम होतं, म्हणजे कुडमुडी भांडवलशाही होते. भांडवलशाही ही कधीच वाईट नसते, भांडवलाने सगळ्या जगाचा विकास झाला, पण त्याचे जे धागेदोरे असतात किंवा त्याचे जे नाड्या असतात त्या कुणाच्या हातात आहेत, त्या व्यक्तीवर, त्या संस्थेवर पण त्याचं यश अवलंबून असतं. योगेशजी, पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की बजेटच्या आधी म्हणजे कोविडमुळे डळमळीत झालेले काही उद्योग कमबॅक करतानाचं चित्र दिसत होतं. म्हणजे स्पेसिफिकली बोलायचं तर ऑटोमोबाईल क्षेत्राबद्दल आपण बोलू शकतो की ऑटोमोबाईल क्षेत्राने एक चांगली उसळी घेतली बजेटच्या आधी. बजेटमध्ये या ज्या काही वेगळ्या घोषणा झालेल्या आहेत, पॅकेजेस जाहीर झालेले आहेत, त्याचा नेमका कोणत्या इंडस्ट्रीला कसा फायदा होईल त्याबद्दल थोडंसं सांगा तुम्ही. पहिली गोष्ट म्हणजे हेल्थकेअरला याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आणि हेल्थकेअर रिलेटेड ज्या ॲन्सिलरी इंडस्ट्रीज आहेत त्यांनासुद्धा त्याचा फायदा होणार आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा फायदा जर कोणाला असेल तर तो इन्फ्रास्ट्रक्चर. मी बेसिकली टाटा स्टीलमध्ये डेडिकेट केलेलं आहे माझं संपूर्ण आयुष्य, म्हणून मी इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड जास्त बोलीन. की फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एक स्टील प्लांट टाकला
एका एम्प्लॉयमेंटच्या मागे तुम्ही 10 इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट क्रिएट करत आहात. आणि त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर हे जे आहे याला प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की 1,18,000 कोटी ही जी बजेटरी प्रोव्हिजन आहे ही आजपर्यंत कधीही अगोदर झालेली नव्हती. आणि ह्याचा फायदा आयर्न अँड स्टील, सिमेंट ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीजना फार मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. ॲट द सेम टाईम इन्शुरन्स इंडस्ट्रीला सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा मिळणार आहे. त्याला आपण इंडस्ट्री म्हणा, सर्व्हिस सेक्टर म्हणा, काही म्हणा. 74% डिसइन्व्हेस्टमेंट एवढी मोठी, म्हणजे 49%वरनं 74%वरती त्यांनी केलेली आहे. एवढी मोठी डिसइन्व्हेस्टमेंट ही FDIच्या थ्रू आपल्याला येते. म्हणजे इन्कमिंग फ्लो किती येणार आहे. त्यामुळे आणि हे सगळं करत असताना त्यांनी कुठेतरी जे आपलं संपूर्ण फायनान्शियल मॉडेल आहे त्याचं कुठेतरी रिस्ट्रक्चरिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आत्ता जसं यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये बेसिकली रेग्युलेटरी बॉडीजचा प्रचंड मोठ्या प्रमाणात चांगला एक होल्ड असला पाहिजे. तो होल्ड त्यांनी आणखीन मजबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पेन्शनमध्ये सुद्धा त्यांनी अनेक लोकांना रिलीफ दिलेले. 60च्या नंतर जर तुमची फक्त पेन्शन अमाऊंट असेल, आणि मी स्वतः पेन्शन बोर्डवरती सुद्धा होतो म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे जे इकॉनॉमिक मेजर्स घेतलेले आहेत ना ह्याचे दूरगामी परिणाम प्रचंड होणार आहेत त्या प्रत्येक इंडस्ट्रीवरती. आणि त्या इंडस्ट्रीजना त्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आपण बघत होतो की बजेटच्या अगोदर ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही फार मोठ्या प्रमाणात गेल्या 3 महिन्यात फ्लरिश झालेली आहे. 2 रुपये किंवा 4 रुपयांनी डिझेल वाढवल्यानंतर कोणीही माणूस असा नसणार आहे की जो पुन्हा म्हणेल अरे मी स्कूटर घेऊ का, अरे मी गाडी घेऊ का. हे जे आहेत ना हे सगळे विरोधकांना पाहिजे असलेले मुद्दे आहेत. 2 रुपये 4 रुपयाचे डिझेल किंवा पेट्रोल वाढ झाल्यानंतर कोणी माणूस असं नाही म्हणणार मी अजून 2 वर्ष गाडी घेणार नाही. त्यामुळे ही जी थॉट प्रोसेस आहे ही थॉट प्रोसेस महत्त्वाची आहे. आणि ज्या इंडस्ट्रीज मी तुम्हाला सांगितलं की इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, हेल्थकेअर म्हणा, इवन ऑटोमोबाईल म्हणा, फायनान्शियल संपूर्ण इंडस्ट्री ह्यांना याचा प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आणि तुम्ही जर आज स्टॉक एक्सचेंजची उसळी बघितली तर एक्झॅक्टली ह्याच सगळ्या कंपन्यांचे शेअर्सचे भाव प्रचंड दामदुपटीने वाढलेले आहेत. तर न्यूज डंकाच्या पूर्वार्धात आपण कॉर्पोरेट क्षेत्र आणि हेल्थ क्षेत्र याच्यावर जो काही परिणाम होईल आणि अन्य काही पैलूंबद्दल विचार केला. उत्तरार्धात आपण चर्चा करणार आहोत सामाजिक क्षेत्रावर याचा कसा काय परिणाम झाला आहे, मध्यम वर्गावर काय परिणाम झाला आहे आणि मध्यमवर्गीयांच्या अपेक्षा आकांक्षा या बजेटमुळे पूर्ण झाल्या आहेत की नाही झाल्या आहेत याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत एका ब्रेक नंतर. आई लवकर कर ना. हो करते. आरामात जा आणि मास्तर जे काही सांगतील ते नीट लिहून आण. नेहमी विसरतेस. आई मी तर विसरलेच. आज शाळेची फी भरायची आहे. आई अजून किती वेळ? तुझे सगळे पैसे बँक मध्ये का नाही जमा करत? या बँकांचं मला काही कळत नाही. जसे तू घरी पैसे ठेवतेस तसेच बँक आपले पैसे ठेवते आणि ते पण आपल्या घरच्यापेक्षा जास्त सुरक्षित. माझं घर पण सुरक्षितच आहे. मग मी दुसऱ्या कोणाला पैसे का देऊ? कारण तुझं घर तुला व्याज देत नाही. तुझ्या 100 रुपयाला 110 बनवत नाही. चल मी निघते. हा बाय. नमस्कार. अर्थसंकल्प 2021-22च्या न्यूज डंकावरील या विशेष कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पुन्हा आपलं स्वागत. आपल्याबरोबर आता या सेशनमध्ये नवे गेस्ट आहेत श्री प्रशांत कारुळकर,
प्रशांत कारुलकर हे उद्योजक आहेत आणि अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असतो. प्रशांतजी, या सत्राची सुरुवात आपण तुमच्यापासून करूया की आधीच्या सत्रात आम्ही अशी एक चर्चा केली की या अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटने एक जबरदस्त उसळी घेतलेली आहे. पण शेअर निर्देशांकाची उसळी हाच अर्थसंकल्प चांगला असल्याचा निकष आहे का? एक उद्योजक म्हणून तुम्ही या संकल्पाकडे कसे बघता? काल प्री सेशन झालं होतं आपलं, त्याच्यातले बरेचसे मुद्दे आज कवर झाले. मी या अर्थसंकल्पाला व्हॅनिला आईस्क्रीम म्हणेन. प्लेन, सॉफ्ट आणि प्रॉपर मेल्ट होणार सगळ्या विषयामध्ये. हे असं अर्थसंकल्प होतं की कदाचित हाऊसमध्ये एक ऑर्डिनन्स पास करून पण सगळे मुद्दे घेता आले असते. एवढं स्मूथ ठेवलं होतं. आपण एका आजारपणातून बाहेर पडतो. मी अर्थसंकल्पाविषयी बोलतो बिकॉज ऑफ कोविड-19. तर त्याच्यानंतर एक रेस्ट पिरियड असतो आणि नंतर एक्झर्शन असतं. आता आपण रेस्ट पिरियडमध्ये आहोत. हा रेस्ट पिरियड या अर्थसंकल्पामध्ये क्लिअर दिसतो आहे. पुढच्या 6 वर्षाचं प्लॅनिंग होतं या अर्थसंकल्पामध्ये. सगळ्या आधीचे जे पण घोषणा, ज्या योजना, त्या सगळ्या त्याच लेवलला स्मूथ ठेवल्या आहे. म्हणजे माझ्या मते विरोधकांसाठी काहीच मुद्दा नाही आहे ओरडायला किंवा बोंबलायला. एवढं स्मूथ अर्थसंकल्प बाहेर काढलेला आहे. सो मी म्हणेन मेल्ट झालं व्यवस्थित आणि आधीच्या सगळ्या योजनांना प्रॉपर याला कंटिन्युएशन ठेवलेलं आहे. म्हणजे जी बळकटता आली होती गेल्या 7 महिन्यामध्ये, भारत हा एकच देश आहे ज्यांनी दाखवून दिलं की आम्ही इकॉनॉमिकली स्ट्रॉंग आहोत, सस्टेन केलं. ती सस्टेनिटी पुढच्या 5 वर्षासाठी विजन तयार झालेलं आहे या अर्थसंकल्पामध्ये. तुम्ही वाळू निर्मितीच्या क्षेत्रात आहात, तुम्ही रिअल इस्टेटमध्ये आहात आणि शेअर मार्केटशी सुद्धा तुमचं कनेक्शन आहे. तर कोविडमुळे बांधकाम क्षेत्र डबघाईला आलेलं. म्हणजे बिल्डरांची स्थिती वाईट होती. त्याच्यामुळे घर निर्मितीचा जो उद्योग होता त्याला एक स्वाभाविकपणे एक ब्रेक लागलेला. तर या अर्थसंकल्पामुळे बांधकाम क्षेत्राला काही ऊर्जा मिळेल, काही एनर्जी मिळेल असं आपल्याला वाटतंय का? इनफॅक्ट सगळ्याच क्षेत्रांना ऊर्जा मिळेल. ज्या पद्धतीने पोर्ट्रेट झालं की ज्या पद्धतीने प्रेझेंट झालेलं आहे तिथे सगळ्यांची परचेस पॉवर वाढणार आहे. सगळ्या सेक्टरमध्ये कुठेतरी एक एनर्जी क्रिएट होते. ओव्हरनाईट नाही होणार. मे बी हा 2 वर्षाचा प्लॅन आहे. पण इथून डेफिनेटली एक स्टॉक मार्केट हे मिरर आहे. तुमचा इमिजिएट रिफ्लेक्शन येतं. सेकंड मिरर असता विरोधक. तुम्ही गेल्या जवळजवळ 2.5 तास उलटून गेलेले आहेत पण कुठलाच विरोधक एक मुद्दा घेऊन बाहेर आलेला नाही आहे किंवा कुठल्याही चॅनलवरती आपल्याला एक प्रॉमिनंट मुद्दा दिसत नाही आहे की हे गोष्ट चुकीची होती. त्यांना सर्च करावं लागणार, रिसर्च करावं लागणार आहे, कुठून तरी एक छोटंसं एक पिल्लू पकडावं लागणार आहे की हा निगेटिव्ह पॉईंट होता. त्यामुळे हे मिरर ट्रान्सपरंट आहे. अर्थसंकल्प जसं मी तुम्हाला म्हणालो की ऑर्डिनन्स पास करून पण हा हाऊसमधून क्लिअर झाला असता एवढा स्मूथली. म्हणजे दगडाखालून हात काढून घेण्यासारखा हा अर्थसंकल्प आहे. प्रॉपर रेस्ट मोड म्हणतात त्याला किंवा एक पॉज मोड म्हणतात. त्याच्यानंतर 2 वर्षामध्ये ह्याचा इफेक्ट दिसणार नाही. पुढच्या 4 वर्षात जसं फिजिकल डेफिशियन्सी याच्याबद्दल म्हणायला गेलं 9.5%. आपण एक्सपेक्ट करत होतो 3.5 to 4. मॅडम काय म्हणाला, पुढच्या 5 वर्षात आपण 4पर्यंत पोहोचतो आहे. सो दगडाखालून हात काढून घेतला गेलेला आहे. सगळ्या क्षेत्रांना चालना मिळणार आहे. इनफॅक्ट मिळाली आहे. स्टॉक मार्केटने ते दाखवून दिलेलं आहे. आणि ओव्हर द पिरियड ज्या योजना आहेत त्या अशाच आहेत की पुढच्या 5 वर्षानंतर आपण आर्थिक महासत्तेच्या दिशेने जातो आहे. कौस्तुभजी, पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारावासा वाटतो की अर्थसंकल्प म्हटला की सर्वसामान्य मध्यमवर्गीय जो माणूस असतो तर त्याचा विचार फक्त एवढाच असतो, फक्त तो एवढाच बघत असतो की मला यातून किती सूट मिळते, करातून किती सूट मिळते. बरोबर. तर कोविडमुळे मध्यमवर्गीयांची स्थितीसुद्धा फार काही चांगली नव्हती. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तर या अर्थसंकल्पामध्ये त्याला काही सवलत मिळेल या त्याच्या अपेक्षेवर पाणी पडलेलं आहे. 2 मुद्दे इथे आपण वेगवेगळे घेऊ. एक म्हणजे एका सर्वसामान्य व्यक्तीला तो जे काही पैसे कमवतो त्याच्यातून किती पैसे तो टॅक्स सेव्हिंग स्वरूपात वाचवू शकतो. याला काही इन्कम टॅक्स ॲक्टमधले जे प्रोव्हिजन्स होते ATC, ATD, ATU वगैरे, तर सर्वसाधारणपणे एक 5 ते 7 लाख रुपयापर्यंत ज्याचं ॲन्युअल इन्कम आहे, ज्याला आपण मिडल क्लास म्हणावं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण प्रत्येक माणसाच्या दृष्टीने तो गरीबच असतो. ही रिलेटिव्ह पॉवर्टी नावाची कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामुळे ज्याला 50,000 रुपये महिन्याला मिळतात तोही स्वतःला गरीब म्हणतो. ज्याच्याकडे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर आहे तोही स्वतःला मध्यमवर्गीयच म्हणतो. त्याच्यामुळे हा सापेक्ष प्रश्न आहे. तर तो साधारणपणे 1.5 ते 2.5 लाख रुपये हे सगळ्या टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट करून वाचवू शकतो. म्हणजे तेवढ्या रुपयांवरचा टॅक्स, ही प्रोव्हिजन्स आत्ता आहेत. युजली सरकार टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट्स वाढवते किंवा टॅक्सचे स्लॅबच वाढवते. रॅशनली स्पीकिंग यावेळेच्या बजेटमध्ये असं काही होईल असं मला पर्सनली अजिबात वाटत नव्हतं. ह्याचं कारण लोकांचं इन्कमच जर कमी झालेलं असेल तर त्यांना अजून टॅक्समध्ये सवलत देऊन तुम्ही काय करणार आहात.
सो लोकांचं इन्कम वाढल्यावर त्यांना टॅक्स सवलत दिली तर ते खुश होतील. ह्याच्यात ही एक अशी विचार आहे. आणि दुसरा विचार की ज्यांचं इन्कम ऑलरेडी आहे त्यांना तुम्ही कोविडमधून रिकवर होतानाच जर त्यांच्यावर टॅक्स लावलात तर ते टॅक्स तो भरतील का? आपल्याकडे आधीच टॅक्स भरण्याचं प्रमाण कमी आहे. तुम्ही जर का बजेटचं भाषण नीट ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये मॅडमनी असंच क्लिअरली सांगितलं की यावर्षी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणाऱ्यांची संख्या ही सिग्निफिकंटली वाढली आहे. सो डायरेक्ट टॅक्समध्ये इन्कम टॅक्स पेयर्सचं प्रमाण वाढेल याच्यासाठी काय काय करता येईल ह्याची त्यांनी जंत्री वाचून दाखवली. म्हणजे तुम्हाला जो रिटर्न भरायला लागतो आम्हाला अजून आठवतं एकदा रिटर्न भरत असताना माझा एक चार्टर्ड अकाउंटंट मित्र म्हणाला होता की या फॉर्मचं नाव सोडून सगळं याच्यात सरळ आहे म्हणून. त्या फॉर्मचं नाव सरळ असतं पण तो इतकाच फारसा काही सरळ आणि सुलभ नसतो. तर ही सिम्प्लिफिकेशनची प्रोसेस ही ज्यांनी सुरू केलेली आहे ती मला जास्त महत्त्वाची वाटते. आणि दुसरी एक गोष्ट, मी 2 गोष्टी मगाशी म्हटलं होतं, जर पुढच्या 3 ते 4 वर्षात कुठेही मोठ्या निवडणुका दिसत नाही आहेत तर सरकार हे बक्षीसत्ता का देईल? हा साधा सोपा मुद्दा आहे. म्हणजे मध्यमवर्गीय माणसाला टॅक्समध्ये बचत करायला मिळाली किंवा टॅक्सचे स्लॅब वाढलं की तो खुश होतो. खरोखरच मध्यमवर्गीय लोक ह्या एकाच मुद्द्यामुळे सरकारला मत देतात का? हा आणखी एक चर्चेचा मुद्दा आहे. मला तसं वाटत नाही. नाही तर मग पटापट टॅक्सचे रेट चेंज करून निवडणुका जिंकता आल्या असत्या. पण युजली हे सरकार बोनसचे पॉईंट आहेत ते पटकन का ओपन करून देईल? हा एक मला पर्सनली जाणवलेला मुद्दा आहे. कॉर्पोरेट टॅक्स वाढतील आणि कोविड सेस वाढेल हा एक जो मुद्दा होता जो मगाशी सरांनी एक्सप्लेन केला. मला वाटत नाही कॉर्पोरेट टॅक्सला पटकन गव्हर्नमेंट हात लावेल. ह्याचं कारण सरकारला सध्या ह्या परिस्थितीत कुणाशी वाकड्यात शिरून काही करायचं नाही असं मला वाटतं आहे. कारण हे बजेट सेफ बजेट आहे. क्रिकेट तुम्ही सगळे बघत असता, आपण क्रिकेटप्रेमी आहोत. इकॉनॉमिक सर्वेच्या सुरुवातीला आणि बजेटमध्ये पण क्रिकेटचे उल्लेख झाले होते. क्रिकेटमध्ये काही काही वेळेला आपल्याला जो बॉल येतो तो खूप छान वाटला तरी तो वेल लेफ्ट करून सोडून द्यायचा असतो. तसे काही काही मुद्दे हे जाणीवपूर्वक बजेटमधून काढलेले आहेत ॲज इन त्यांनी हे स्पष्टपणे म्हटलेलं नाही आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर गव्हर्नमेंटनी कुठल्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग विकून पैसा आणू ह्याची क्लिअर भाषणात कुठल्याही कंपनीचं नाव घेतलं नाही. कारण ते दिलं की दुसऱ्या मिनिटाला विरोधकांचा आरडाओरडा सुरू होणार. म्हणजे हे योग्य पद्धतीने प्रेझेंटेशन कसं असावं ह्याचं एक उत्तम उदाहरण हे बजेट आहे. तिसरा मुद्दा जो ह्याच अनुषंगाने मांडायचा आहे, आपल्याकडे जसे इनडायरेक्ट टॅक्समध्ये रिफॉर्म झाले आणि जुनी सिस्टीम जाऊन GST रेजिम आली तशीच डायरेक्ट टॅक्स कोड नावाचा एक बऱ्याच वर्षापासून प्रलंबित मुद्दा आहे ज्याच्यामध्ये बरेचसे टॅक्स एक्झेम्पशन्स पूर्ण काढून टाकून तो स्लॅबच डायरेक्ट 7-8-10 लाखापर्यंत वाढवायचा असाही त्याच्यात विचार आहे. डायरेक्ट टॅक्स कोड अजूनही भारत सरकारने स्वीकारलेला नाही आहे. सो गिवन से द अपॉर्च्युनिटी फॉर 4 to 5 years डाऊन द लाईन आपण हा विचार करू शकतो. पण सरकार सद्य परिस्थितीमध्ये टॅक्स सवलतीची खैरात करेल असं वाटणं हे चुकीचं आहे मुळात आपल्याला. कारण आपल्याला जशा सवलती हव्या तशा सरकारलाही 4 पैसे मिळाले पाहिजेत. पण सामाजिक उपक्रमांवर सरकारने बऱ्यापैकी सरळ हस्ते माझ्या मते त्याच्यामध्ये सरकार कमी कधीच करत नाही. त्याच्यात सरकार दरवर्षी खर्च करतच. म्हणजे उज्ज्वला योजना आहे, एकल हो विद्यालय आहे. म्हणजे एज्युकेशन, हेल्थ ह्या 2 सेक्टरवर भारत सगळ्यात कमी खर्च करतो GDPच्या जगामध्ये. आणि त्याच्यात जर आपल्याला खर्च वाढवायचा असेल तर आपल्याला कुठले तरी अनप्रोडक्टिव्ह याला अनुत्पादक म्हणतात ते खर्च कमी करावे लागतील. फ्रँकली स्पीकिंग अनुत्पादक खर्च आपले कुठे होतात? एक तर डिफेन्सवर होतो. आपलं जे कर्ज काढलेलं असतं जुनं त्या कर्जावरच्या व्याजावर होतो. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटचं मेंटेनन्स, सरकारी अधिकाऱ्यांचे पगार आणि त्यांची पेन्शन्स. आता ह्या तिघांपैकी कशालाही तुम्ही हात लावू शकत नाही. कुठल्याही पक्षाचे तुम्ही असा, तुम्ही डिफेन्सवरचा खर्च कमी करू शकत नाही कारण आपल्याला ते परवडणार नाही. आपले म्हणजे कुणालाही नाही परवडणार. डिफेन्सशी प्रत्यक्ष संबंधित नसलेला पण एक चांगला मुद्दा जो अर्थमंत्र्यांनी त्याची घोषणा केली की देशभरात 100 सैनिकी शाळा सुरू करणार आहेत. याबद्दल काय वाटतं तुम्हाला? ही घोषणा म्हणजे प्रत्यक्षात माझ्या मते त्याचे पूर्ण डिटेल्स अजून सरकारने दिलेले नाही. ही एक छान पॉइंटर म्हणून तो चांगला आहे. फक्त तो डिटेलमध्ये येणं हे मला अजून म्हणजे त्याच्यासाठी मी जरा आग्रही असेल की हे नक्की कसं असेल. त्यांनी एक छान केलं. त्यांनी भारताच्या उत्तर टोकाला असलेल्या
लेह लडाखमध्ये एक युनिव्हर्सिटी चालू करण्याचं म्हटलं आहे. अजून एक छान मला मुद्दा जो वाटला की नॉर्थ ईस्टकडे सरकारनी जे लक्ष द्यायचं धोरण 2014 सालपासून म्हणजे मोदी गव्हर्नमेंट टर्म 1पासून सुरू केलं होतं ते त्यांनी कंटिन्यू ठेवलं आहे. म्हणजे 7 सिस्टर्स ज्याला म्हणतो तिकडे अनेक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट्स गव्हर्नमेंटने लॉन्च केलेत. पश्चिम बंगालला खूप प्रोजेक्ट्स दिलेले आहेत. आगामी काळात पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेतच. निवडणुका लक्षात घेऊन मला वाटतं आसामला सुद्धा दिलेलं आहे, माझ्या मते तामिळनाडूमध्ये सुद्धा दिलेलं आहे. असं कुठलं बजेट असेल की ज्याच्यामध्ये निवडणुका आहेत म्हणून आम्ही अजिबात ह्यांना पैसे देणार नाही असं हे म्हणजे उगाच ताकाला जाऊन भांडं लपवण्यासारखं झालं. बाय डिफॉल्ट त्या गोष्टी येतात. म्हणजे मी मगाच्या आपल्या बोलण्यात म्हटलं तसं इट्स नॉट इकॉनॉमिक्स, इट इज पॉलिटिकल इकॉनॉमी, राजकीय अर्थशास्त्र. म्हणजे कुणालाही हे असं वाटत असेल की ह्याला राजकारणाचा स्पर्श नसतो तर तो मूर्खपणा आहे. म्हणजे प्रशांतजींनी सांगितल्याप्रमाणे हे व्हॅनिला आईस्क्रीम सारखं बजेट आहे, लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसाचं. त्याच्यात मध्ये मध्ये टुटी फ्रुटी सुद्धा आहे. तर या दुसऱ्या सत्रानंतर आपण एक शेवटचं सत्र घेणार आहोत की ज्याच्यामध्ये कॉर्पोरेट क्षेत्राबद्दल आपण थोडं तपशिलात बोलू. तर या तिसऱ्या सत्रापूर्वी एक आपण छोटासा ब्रेक घेऊ आणि पुन्हा एकदा भेटू. नमस्कार. विमा म्हणजे एक सुरक्षेचं जाळं जे येणाऱ्या संकटांपासून आपल्याला वाचवतं. सुरक्षेचं जाळं? आई, हे विमा काय असतं? असतं काहीतरी. काही पैसे मिळतात, काही पैसे द्यावे लागतात, मला कळत नाही त्यातलं. चुटकी जरा इकडे आहे का? आले बाबा. काय झालं? बा खाल्लं जरा ती काठी दे मला. सांभाळ. बाबा, हे काय करताय? पत्र्यावर प्लास्टिक लावतोय बाळा. जर अचानक कधी पाऊस पडला तर हे प्लास्टिक सुरक्षा कवचासारखं काम करेल आणि आपल्या घरात कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. कळलं? बाबा, हेच तर आहे विमा. काय? जेव्हा कोणत्याही अनोळखी गोष्टीने नुकसान होऊ शकतं तर विमा एक सुरक्षा जाळं म्हणजे या प्लास्टिक सारखं काम करतो जे पैशाची भरपाई करून आपल्याला नुकसानापासून वाचवतं. समजलं? अगं चुटकी, काय कळलं? तुझ्या बाबांना सुद्धा सांग. तुम्हाला पण समजायचंय तर चला विमा पाठशाळेला. नमस्कार. अर्थसंकल्प 2021-22 या विषयावर न्यूज डंकामध्ये जे विशेष चर्चा सुरू आहे त्याच्या अंतिम टप्प्यात आपण पोहोचलेलो आहोत. आता आपल्यासोबत एक नवे पाहुणे जॉईन झालेले आहेत. त्यांचं नाव कल्पेश दबे. एक्मे स्टार हाऊसिंग फायनान्सचे ते स्ट्रॅटेजी हेड आहेत आणि हाऊसिंग या विषयातले तज्ज्ञ आहेत. कल्पेशजी, आजच्या अर्थसंकल्पामध्ये आत्तापर्यंत जी चर्चा झाली त्याच्यामध्ये बजेट खूप छान आहे, बजेट खूप चांगलं आहे, घोषणा चांगल्या आहेत, त्यांची अंमलबजावणी झाली तर देश प्रगतीपथावर जाईल अशा प्रकारची एक चर्चा झाली तुम्ही येण्यापूर्वी. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की या बजेटमध्ये असलेल्या 3 महत्त्वाच्या त्रुटी ज्या तुम्हाला जाणवल्या त्या सांगून नंतर हाऊसिंग क्षेत्राबद्दल तुमच्या अपेक्षा ज्या होत्या त्या पूर्ण झाल्या का याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा. तर दिनेशजी, कसं आहे ना, या बजेटमध्ये मी एक ऑपॉर्च्युनिटी पाहत होतो. म्हणजे काय, इंग्लिशमध्ये हे सांगतात, यू सो द सीड्स वेन द ग्राउंड इज सॉफ्ट. तर हा कोविड पॅन्डेमिकच्यामुळे ग्राउंड एवढं सॉफ्ट झालं होतं, इकॉनॉमी सांगा तर बेस लेवलवरती होती. तर या बेस लेवलवरती सरकारला काय करायचं होतं ते माझ्या माइंडमध्ये हे होतं की एकतर खूप सारे लोकांचे जॉब गेले आहेत, रिव्हर्स मायग्रेशन झालं आहे अर्बन टू रुरल एरियाजमध्ये, आणि तिथे पण बिझनेस जे स्मॉल बिझनेसेस आहे यांनी खूप मोठा हिट घेतलं आहे. तर मी हे एक्सपेक्ट करत होतं या बजेटमध्ये की सर्टन स्कीम्स सरकार अनाऊन्स करतील टू जनरेट इन्कम अपॉर्च्युनिटी.
म्हणजे खूप सारी अशी स्कीम्स आहेत जे इकॉनॉमिकली विकर सेक्शन आणि लोअर इन्कम ग्रुप असं जे क्लासिफिकेशन आपण म्हणतात त्यांना मनरेगा स्कीम आणि हे सर्व आहे. पण जे मिडल क्लासला जे धक्का बसला आहे विथ रिस्पेक्ट टू लोअर मिडल क्लास आणि मिडल क्लास ऑल्सो हे धक्का बसले, तर त्यांना मिनिमम इन्कम सपोर्ट करण्यासाठी तुम्ही काय अनाऊन्समेंट करतात ते मी पाहत होतो. आणि मला हे वाटतं की हे क्रिटिकल मिस होतं, पण अंडरस्टँडेबल होतं मला, कारण की तुमचं फिस्कल डेफिसिट 9.5% ऑफ द GDP हे तुम्ही प्रोजेक्ट केलं आहे. आणि डेफिसिट तुम्ही you have to first ensure that the deficit gets closed and only then income generation opportunities सुरू करू शकतात. पण इट्स अ विशियस सर्कल. पहिलं हे सरकारवर प्रश्न होता आणि सरकार त्यांच्या दृष्टीने त्यांनी हे डिसाईड केलं की आम्ही बोटला रॉक नाही करणार. वी विल नॉट रॉक द बोट. वी विल एन्श्योर दॅट हे वर्ष जाऊ दे आणि नंतर इन्कम ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करूया. पण इन्कम ऑपॉर्च्युनिटीज एक झाली पाहिजे आणि जे मिडल क्लासला जे धक्का बसला आहे त्यांना सपोर्ट करण्यासाठी सर्टन स्कीम्स मला वाटत होते की सरकार अनाऊन्स करणार, बट अनाऊन्स नाही झालं. ते एक फर्स्ट मला एक डिफरन्स वाटलं कॉर्पोरेट पर्स्पेक्टिव्हने. सेकंड जे मला डिफरन्स वाटलं वॉज दॅट जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये हेल्थकेअर आहे ॲज वेल ॲज डिफेन्स पण आहे. पण तिसरा जे मेन मुद्दा जे आहे इन्फ्रास्ट्रक्चर ते हाऊसिंग आहे. आणि हाऊसिंगमध्ये गेल्या बऱ्याच वर्षे देर हॅव बीन अनाऊन्समेंट्स. म्हणजे मोदी सरकारांनी प्रधानमंत्री आवास योजना अर्बन आणि ग्रामीण सुरू केल्या होत्या. अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्टसाठी इन्सेंटिव्ज डिक्लेअर केल्या, जे इन्सेंटिव्ज आता या बजेटमध्ये पण त्यांनी 2022पर्यंत एक्सटेंड केलं आहे. पण मला हे वाटत होतं की हाऊसिंग फॉर ऑल जे सब्जेक्ट आहे ते सर्वांना लागू होतो, नॉट जस्ट इकॉनॉमिकली विकर सेक्शन और लोअर इन्कम, बट मिडल इन्कम क्लासमध्ये पण बऱ्याचशा लोक आहेत ज्यांना स्वतःचं हक्काचं घर नाही आहे. तर त्यांना सपोर्ट करण्यासाठी जे स्कीम्स आहेत आणि स्कीमसाठी जास्त ॲलोकेशन देण्याची जे गरज आहे, नॉट जस्ट ओनली थ्रू NHB बट डिफरंट एजन्सीज. यू कुड हॅव आपण पब्लिक सेक्टर बँक्सच्या मार्फते पण डायरेक्ट क्रेडिट असिस्टन्स प्रोव्हाइड करू शकतात. आणि हे सर्वसाठी बजेटरी ॲलोकेशन जे मी पाहत होतो बजेटमध्ये ते मला एक क्रिटिकल मिस वाटलं. कारण की हाऊसिंग हे सब्जेक्ट असं आहे की हाऊसिंग जेव्हा स्ट्रॉंग होणार तर इट इज अ बॅरोमीटर ऑफ द रिफ्लेक्शन ऑफ इकॉनॉमी दॅट इज गोइंग टू परफॉर्म इन द सबसिक्वेंट इयर्स. कारण की 250 to 300 इंडस्ट्रीज आहेत जे हाऊसिंगवरती अवलंबून आहेत. जर हाऊसिंगला फिलिप भेटली, जर हाऊसिंगला सपोर्ट मिळालं तर हे सर्व इंडस्ट्रीज पण फर्दर प्रोग्रेस करतील. तर ते मला एक मिस वाटलं. आणि तिसरं ऑब्व्हियसली MSMEला जे धक्का बसला आहे, मायक्रो अँड स्मॉल इंडस्ट्रीज इन पर्टिक्युलर, त्यांच्यासाठी पण मला वाटतं की सर्टन बजेटरी अलोकेशन प्रावधान या इवन इन्सेंटिव्ह स्कीम्स और टॅक्स हॉलिडेज समथिंग ऑफ दॅट सॉर्ट कुड हॅव बीन अनाउन्स इन दिस बजेट विच वॉज अ मिस. बट आय टोटली अंडरस्टँड. मला माहिती आहे फिस्कल डेफिसिट खूप वाढलं आहे, तुमची रेव्हेन्यू रिसिप्ट नाही झाली आहे फर्स्ट 6 मंथ्समध्ये आणि तुमचं एक्सपेंडिचर त्या 6 मंथ्समध्ये खूप वाढलं होतं, म्हणून तुमचं फिस्कल डेफिसिट 9.5% आहे. अंडरस्टँडेबल. सो मला असं वाटतं की दिस is a vanilla budget, understandable with some tutti frutti in it as sir had said, but थोडा बहुत चॉकलेट ॲड करण्याची जरूरत होती या बजेटमध्ये असं मला वाटतं. ओव्हरऑल जर आपण विचार केला की बजेटमध्ये झालेल्या घोषणांबद्दल, पॅकेजबद्दल लोक खूप चांगलं बोलत आहेत, पण एक कॉर्पोरेट क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून या बजेटला जर मार्क द्यायचे झाले तर तुम्ही 100 पैकी किती मार्क द्या? 100 पैकी मी देणार 75 to 80%. डिस्टिंक्शन दिलं. फक्त ते एम्प्लॉयमेंट जनरेशन ऑपॉर्च्युनिटीज जे आहेत आणि खास करून जे मिडल इन्कम ग्रुपमध्ये जे आहेत सिटीजमध्ये आणि Tier 2 Tier 3 टाउन्समध्ये जे लोक आता तिथे गेले आहेत आणि परत येणार नाहीत, त्यांच्यासाठी काही इन्फ्रास्ट्रक्चरल चेंजेस या स्ट्रक्चरल चेंजेस करण्याची जरूरत होती या बजेटमध्ये, विच आय थॉट वॉज अ मिस दिस टाइम. कौस्तुभजी, तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारून आपण या सत्राचं अखेर करू. बजेटबद्दल आपण चर्चा केली. बरोबर. कोविडच्या नंतर चीनची परिस्थिती वाईट आहे. चीनवर जग बहिष्कार टाकत आहे. भारताला अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत. भारताकडे संधी आहेत. आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने आपला एक प्रवास सुरू झाला आहे अशी चर्चा आहे. तर हे बजेट जे आहे ते त्या दिशेने जाताना किंवा त्या दिशेने नेण्यासाठी आपल्याला कितपत मदतीचं ठरू शकेल
कितपत बैलाचा दगड म्हणून हे बजेट प्रूव्ह होईल असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला आठवत असेल तर आपल्या बजेटच्या ह्या वर्षीच्या बजेटच्या काही वर्ष आधी एक महत्त्वपूर्ण घोषणा झाली होती की भारताला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवायची. माझ्या मते सरकारचे सगळे प्रयत्न हे त्या दिशेने सुरू आहेत असा एक देखावा निर्माण करून हे सरकार बजेट मांडत असतं आणि त्यात काहीच गैर नाही. जेव्हा आपण चीन आणि भारत यांची तुलना करतो तेव्हा आपण चीनच्या तुलनेमध्ये अर्थव्यवस्थेचा आकार आपला खूप छोटा आहे आणि तो जर मोठा करायचा असेल तर आपल्याला प्रत्येक व्यवसायाचं त्याच्या पुढच्या आणि त्याच्या मागच्या म्हणजे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड इंटिग्रेशन हे पक्कं कसं होईल या दृष्टीने विचार करावा लागेल. उदाहरणार्थ एखादा कारखाना आला तर कारखान्याच्या वस्तू बनवण्यासाठी लागणारी जी काही सामुग्री किंवा एकंदरीत ॲन्सिलरी युनिट्स असतात ती त्याची एक बाजू असते आणि बनवल्यानंतर ते जर आपण एक्सपोर्ट करणार असू, कारण चीनची जी अर्थव्यवस्था महाबलाढ्य झालेली आहे त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं कारण की चीन जे बनवतो त्यातलं खूप काही एक्सपोर्ट करतो. म्हणजे चीन हा जगाचा मॅन्युफॅक्चरिंग हब आहे. ते जर भारताला व्हायचं असेल तर आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर कारखानदारी क्षेत्र वाढवावं लागेल आणि हे वाढवायचं असेल तर आपल्याला तांत्रिकदृष्ट्या त्यात शैक्षणिक धोरणांमध्ये बदल करावे लागतील, कारण आपल्याकडे शेतीवर आणि शेतीशी संबंधित उद्योगांवर अजूनही निम्मी किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या अवलंबून आहे आणि ते क्षेत्र हार्डली एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 20% सुद्धा भर घालत नाही. याचा अर्थ शेती क्षेत्र कमी महत्त्वाचं आहे असा कृपया घेऊ नये, कारण शेवटी आपण सर्वाईव्ह शेती क्षेत्रावरच करतो. पण जी एक मोठी लोकसंख्या आहे त्याला व्हॅल्यू चेन म्हणून जरी आपण डेव्हलप करू शकलो तरी ते आपल्यासाठी महत्त्वाचं ठरेल. इनफॅक्ट आणखीन काही वर्षांनी जर शेती क्षेत्रामध्ये जरी आपण रिफॉर्म्स केले तरी आपण शेती क्षेत्रातून सुद्धा पॉझिटिव्ह रिटर्न्स निर्माण करू शकतो. आपण एकेकाळी अन्नधान्याचे निर्यातदार होतो, आपण काही काही गोष्टी आता सरळ आयात करतो. त्याच्यामुळे शेती क्षेत्राला दुर्लक्षित करून चालणार नाही. या बजेटमध्ये जे रिफॉर्म्स घडवून आणणार आहेत त्या रिफॉर्म्सला ऑलरेडी जे शेती क्षेत्रातल्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी जर वापरून आपण ते कॉम्बिनेशनमध्ये वापरू शकलो तर माझ्या मते ते अधिक पॉझिटिव्ह ठरेल. अजून एक मुद्दा इथे प्रकर्षाने सांगावा लागतो तो म्हणजे सरकारला एका पर्टिक्युलर क्षेत्रासाठी असं बजेट कधी मांडता येत नाही, कारण शेवटी ते प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र म्हणजे सर्व्हिस सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग आणि ॲग्रिकल्चर ह्या सगळ्यांचा अंतर्भाव करून असतं आणि हे सगळे घटक हे जेव्हा एकत्रितरित्या काम करतात तेव्हा आपण महासत्ता होतो. म्हणजे एका कुठल्या तरी क्षेत्राला जास्त पैसे देऊन किंवा आर्थिक मदत देऊन देश महासत्ता होत नाही, कारण शेवटी देश हा लोकांमुळे बनतो. त्याच्यामुळे हे अधिक लोकाभिमुख जे बजेट त्यांनी प्रत्येक वेळेला बजेट मांडताना एक थीम घेऊन बजेट मांडलेलं आहे निर्मला सीतारामन यांनी आणि यावेळेची जी थीम आहे ती 6 स्तंभाची थीम आहे आणि त्याच्यातला 6वा स्तंभ हा मला खूप इम्पॉर्टंट वाटतो, ज्याच्यात त्यांनी मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्सिमम गव्हर्नन्स असं म्हटलं आहे. 5वा स्तंभ आहे त्याच्यात त्यांनी इनोव्हेशन म्हटलं आहे. 4थं मी मुद्दाम उलटे जातो आहे कारण ते उलटं इंटिग्रेशन छान होतं. मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गव्हर्नन्स, त्याच्यात इनोव्हेशन हवं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ह्युमन कॅपिटल म्हणजे लोकाभिमुख त्या गोष्टी हव्यात, त्याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह ग्रोथ हवी म्हणजे सगळ्यांचा एकत्रितरित्या विकास झाला पाहिजे. सगळ्यांचा ॲज इन इथे फक्त वेगवेगळ्या समाज घटकांचा विचार नाही आहे, भौगोलिकदृष्ट्याही सगळे एकत्र आले पाहिजेत. त्यामुळे विविध भागांना त्यांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. फिजिकल आणि कॅपिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि सगळ्यात पहिलं हेल्थ अँड वेलबिंग. म्हणजे माझ्या मते कोविड ही आपल्यासाठी एक संधी आहे की भारतामध्ये खूप मोठी गुंतवणूक ही हेल्थ सेक्टरमध्ये व्हावी. म्हणजे जेव्हा आपण अमेरिका, ब्रिटन किंवा युरोपातल्या देशांचा विचार करतो तर त्यांच्याकडे सरकार लोकांच्या आरोग्यावर जो काही पैसा खर्च करताना दिसतं तितकं आपण अजूनही करू शकलेलो नाही. आपल्यावर बंधनं आहेत आणि एक अशी टीका मध्यंतरी मी वाचली होती की एवढे पैसे खर्च करूनसुद्धा आपल्याकडचा रुग्णवाढीचा आणि म्हणजे मृत्यूचा दर हा कमीच आहे. याचा अर्थ आपण रुग्ण आपले रिकवर झाले म्हणून आपण काही हेल्थकेअर दुर्लक्षित करायला हवं असं नाही. कोविडवरची जी लस आहे त्या लशीवरचे सरकारचे खर्च पुढच्या काही वर्षात वाढतील. आत्ता त्यांनी त्याच्यासाठी 35,000 कोटी आय गेस अलोकेट केलेत. हे यावर्षीच आहे. माझ्या मते हे एका वर्षात भागणारं प्रकरण नाही आहे, कारण ह्या वेळेला प्रायोरिटी बेसिसवर ज्यांना द्यायचे त्यांना डोस दिले जातील. माझ्या मते पुढची 2 वर्ष म्हणजे इन्क्लुडिंग 2021, 22, 23पर्यंत हे
आपल्याला कोविड कंट्रोल हा ठेवावा लागणार आहे. कारण अजून अधिकृतरित्या कुठेही माझ्या मते जाहीर झालेलं नाही की कोविड गेला. त्याच्यामुळे आणि इमॅजिन करा, आपण लॉकडाऊनमध्ये म्हणजे कुणालाही जे जमलं नाही ते आजवर करण्याचा भारतीय लोकांचा विक्रम आहे. बरोबर. आणि हे आपण आत्ताही सिद्ध करून दाखवलं आहे की जगात कुठेही झालं नाही ते भारतात झालं. आणि 8 महिने लिटरली इतका प्रचंड मोठा पॉप्युलेशन असलेला देश हा आपण असा कुंठित करून ठेवला. तो आता मोकळा झाल्यानंतर त्याला ग्रोथची संधी पण मिळाली पाहिजे. आणि हे वॅक्सिन हे त्याच्यावर एक उतारा असेल. फक्त सरकारने 3 गोष्टी कराव्यात. एक म्हणजे अर्थशास्त्र शिकलेला आणि त्याच्यातला व्यक्ती म्हणून, आणि एक भारतीय नागरिक म्हणून अर्थात, कारण आपण शेवटी भारताचं प्रतिनिधित्व करतो. शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा यांच्यावरचा खर्च हा सरकारने त्याच्या तिजोरीतून करणं हे कधीच कमी नाही केलं पाहिजे. ते जर त्यांना साध्य झालं तरच आपण महासत्ता बनू शकतो. कारण आपण फक्त परदेशी कंपन्यांच्या पैशांवर कधीच महासत्ता बनवू शकत नाही. आज आपल्याकडे उद्या दुसऱ्या देशांमध्ये जातील. त्यामुळे आपलं जे आहे ते आपण राखू शकलो पाहिजे. बरोबर. ह्यालाच आत्मनिर्भरता कदाचित म्हणत असावी. आत्मनिर्भर भारत. तर या चर्चेचा आपण आता समारोप करतोय. न्यूज डंकावर अर्थसंकल्प 2021-22 वर या चर्चेत कल्पेशजी आपण आलात, कौस्तुभजी आपण आलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.